प्रीबायोटिक्स फार ऐकलंय ना या शब्दाबद्दल. तर आज थोडंसं जाणून घेऊया. प्रीबायोटिक्स म्हणजे काय? तर आपलं पोटाचं किंवा आपलं गटचं, इंटेस्टाईनचं जे गार्डन आहे, त्याला घातलं गेलेलं खत किंवा फर्टिलायझर्स. तर येस, आपण जितकं प्रीबायोटिक व्यवस्थित घेणार, तितकं ॲसिडिटी, ब्लोटिंग, गॅसेस कमी होऊन जाणार आहे. कशा-कशामध्ये असतं बरं? चण्यामध्ये प्रीबायोटिक्स असतात, ओटमील आहे, बनाना आहे, ॲपल आहे, कांदा आहे, लसूण आहे, फ्लॅक्सीड्स आहे. तर ह्या सर्वांमध्ये ओटमीलमध्ये प्रचूर मात्रेमध्ये प्रीबायोटिक्स आहेत. तर बेसिकली हे काम काय करतं, ह्याच्यामध्ये रेझिस्टंट स्टार्च आहे. ते स्टार्च ना आपल्या स्टमकमध्ये, आमाशयामध्ये पचलं जात नाही. ते तसंच्या तसं पुढे इंटेस्टाईन्समध्ये ढकललं जातं आणि गुड बॅक्टेरिया जे असतात ना, ते ह्याला खातात ॲज अ फूड म्हणून. आणि त्यामुळे त्यांचे नंबर्स वाढतात आणि आपसूकपणे जे बॅड बॅक्टेरिया असतात त्यांचे नंबर कमी होऊन जातात आणि आपला गट फ्लोरा असतो तो व्यवस्थित राहतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या नियमित जेवणामध्ये प्रीबायोटिक्स ॲड करणं गरजेचं आहे. फायदे काय काय होतात बरं? 3 महत्त्वाचे फायदे आहेत. आपली इम्युनिटी व्यवस्थित राहते, आपले मूड आहे ते एलिव्हेटेड राहतात आणि आपलं गट असतं ते छान राहतं. तर येस, खूप छान प्रकारे आपण प्रीबायोटिक्स घेऊयात आणि आपल्या गट हेल्थला मदत करूयात. थँक्यू.